नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये। आज आपण बनवणार आहोत उपमा। उपमा बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा लागणार आहे। आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, तर कढईमध्ये आपण याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत। लाल कलर येईल असा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता रवा छान भाजला जात आहे। आता थोडासा याला हलकासा कलर आलेला आहे। अजून आपण याला 2 ते 3 मिनिटे छान भाजून घेणार आहोत। तर 3 मिनिटे इथे झालेली आहेत। रवा भाजून तयार आहे। मस्त याला लाल कलर आलेला आहे। आता हा रवा आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। ह्या ताटामध्ये मी हा रवा काढून घेतलेला आहे। आता हा रवा थंड होईल तोपर्यंत आपण याच्या फोडणीची तयारी करूया। फोडणी देण्यासाठी आपल्याला याच कढईमध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तेलामध्ये तडतडली की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे, कांदा आणि मिरच्या एकत्र घालून घ्यायचा आहे। याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम राहू द्यायची आहे, म्हणजे कांदा जळणार नाही आणि शेंगदाणे सुद्धा छान असे तेलामध्ये तळून निघतील। तर अशा प्रकारे मी कांदा, मिरची आणि शेंगदाणे तेलामध्ये छान परतवून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता कांद्याला छान गुलाबी कलर आलेला आहे आणि शेंगदाणे सुद्धा आता तेलामध्ये तळून तयार आहेत। आपण थोडंसं याला तेलामध्ये अजून परतवून घेऊया। यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। याला परत एकदा तेलामध्ये परतवून घ्यायचं। आता आपल्याला भाजलेला रवा यामध्ये ऍड करायचा आहे, तर तो मी घालून घेत आहे। याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं। सगळं मिक्स होईल असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। परत एकदा हे मिक्स करायचं। आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे, तर मी साईडलाच गरम पाणी सुद्धा ठेवलं होतं। आता हे गरम पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर साधारण 1 कप मी हे पाणी घालून घेत आहे। पाणी घातल्यानंतर रवा पाणी शोषून घेतो। हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं। याने उपमा चिकट होत नाही, मोकळा होतो आणि खायलाही छान लागतो। तर अशा प्रकारे मी हे फिरवून घेत आहे। तुम्ही बघू शकता उपमा छान असा मोकळा झालेला आहे। आता हा उपमा खाण्यासाठी तयार आहे। तर तयार आहे इथे खाण्यासाठी उपमा। हा उपमा तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता, मधल्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता। उपमा बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे। नक्की याला घरी बनवून बघा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मजा करा।